श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट नगरीत श्री स्वामी समर्थांचे कीर्तन आणि नामस्मरण सतत चालत असे. दूर दूरहून भक्त स्वामींच्या दर्शनास येत असे. त्या गावात गणू नावाचा एक गरीब आणि प्रामाणिक शेतकरी राहत होता. त्याची परिस्थिती फार विकट होती. कर्जाचा डोंगर डोक्याशी खूप मोठा वाढलेला होता. शेती कोरडी पडलेली होती. गणूच्या गरीब परिस्थितीमुळे त्याला एक वेळेचं अन्न देखील मिळत नसे. तरीही गणूच्या मनामध्ये श्री स्वामी समर्थांवरती श्रद्धा कणभरही कमी झालेली नव्हती. दररोज नित्य नियमाने श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये जाऊन हात जोडत गणू स्वामींना म्हणायचा, हे माझ्या स्वामी, हे माझ्या माता, हे माझे पिता, स्वामी माझं थोडं तरी कणभर तरी माझं भलं करा, पण तुमच्या इच्छेनुसार होऊ द्या. त्याचे डोळे पाणवलेले असत, पण त्याच्या डोळ्यामध्ये विश्वास होता, तो पण स्वामींवरती. श्रद्धा होती, ती पण स्वामींवरती. अटूट भरोसा होता, तो पण स्वामींवर. एके दिवशी श्री स्वामी समर्थांनी गणूला हाक मारली. अरे गणू, तू एवढा चिंताग्रस्त का दिसतोस? गणूने आपली सारी व्यथा स्वामींना सांगितली. स्वामी शांतपणे हसले आणि गणूला म्हणाले, जा, तू तुझ्या शेताकडे जा. तिथे वडाचा एक जुना वृक्ष आहे. वडाच्या झाडाखालची माती खोद. गणूला आश्चर्य वाटले. स्वामींना एक प्रश्नाने विचारता स्वामींच्या आज्ञेप्रमाणे तो गेला आणि काम सुरू केले. बराच वेळ खणता खणता त्याच्या फावड्याला काहीतरी कठीण वस्तू लागली. त्याने हाताने माती बाजू केली आणि पाहतो तर काय, तिथे अक्षरशः सोन्याने भरलेला हंडा होता. गणूच्या डोळ्यात पाणी आले. तो धावत धावत स्वामींकडे गेला. स्वामींकडे बघत एक शब्द न बोलता स्वामींच्या पायाशी नतमस्तक झाला. स्वामी फक्त स्मित हास्य करत म्हणाले, गणू, हे तुझ्या सेवेचं फळ आहे, पण एक लक्षात ठेव, या सोन्याचा उपयोग फक्त चांगल्या कार्यासाठी कर. गणूने लोकांचे कर्ज फेडले, त्याचे घर बनवले आणि उरलेल्या पैशातून गावामध्ये विहीर बांधली. विहिरीमुळे गावकऱ्यांचे जीवन सुखी झाले. सर्वांनी श्री स्वामी समर्थांचा जय जयकार केला. त्या दिवसापासून गणूचे जीवन पूर्णपणे बदलले, पण त्याची भक्ती आणि नम्रता, स्वामींवरती श्रद्धा ही तशीच राहिली. मित्रांनो, या गोष्टीमधून तात्पर्य असे निघते, खरी श्रद्धा आणि निस्वार्थ भक्ती असेल तर श्री स्वामी समर्थ आपल्या जीवनात नक्की चमत्कार घडवतात. मित्रांनो, माझं नाव आहे किरण सूर्यवंशी. एका भक्ताचा आपल्या गुरुवरती अटूट विश्वास. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि FB पेजवर जाऊन फॉलो करा. तर मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट नगरीत श्री स्वामी समर्थांचे कीर्तन आणि नामस्मरण सतत चालत असे. दूर दूरहून भक्त स्वामींच्या दर्शनास येत असे. त्या गावात गणू नावाचा एक गरीब आणि प्रामाणिक शेतकरी राहत होता. त्याची परिस्थिती फार विकट होती. कर्जाचा डोंगर डोक्याशी खूप मोठा वाढलेला होता. शेती कोरडी पडलेली होती. गणूच्या गरीब परिस्थितीमुळे त्याला एक वेळेचं अन्न देखील मिळत नसे. तरीही गणूच्या मनामध्ये श्री स्वामी समर्थांवरती श्रद्धा कणभरही कमी झालेली नव्हती. दररोज नित्य नियमाने श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये जाऊन हात जोडत गणू स्वामींना म्हणायचा, हे माझ्या